दीपक ताल दर्च्याच्या नंतरचा पहिला स्पॉट. सगळे बायकर्स थांबलेले आहेत, मी पण थांबलेलो आहे. आणि आमचे मित्र सरचूला भेटणार आहेत. इकडनं 65 किलोमीटर सरचू आहे. त्याच्या अगोदर बारालाचा पास लागेल. सो लास्ट टाइम बारालाच्या पासला हे लोक थांबले होते. आता मी एकटाच राईड करतोय. बघूया, सरचूला भेटेन त्यांना. नाश्ता करून घेऊया तोपर्यंत. नाश्त्यामध्ये आहे आमलेट. दीपक तालच्या बाजूलाच स्टॉल आहे. मस्तपैकी नाश्ता करूया, मग फटकन निघूया. माझ्या इकडनं असेल ती डायरेक्ट स्पीड ब्रेक पण नाही. ऍक्च्युली तो बोललेला की 10 तो मला उचलला बघ, बोला 10-20च्या स्पीडला चालव. हा हा, म्हणून मी तुझ्या मागे 10-20ला देऊ. पण मला रोडच नाही दिसत बाई. पहिल्या गेअर शिवाय काहीच ऑप्शन नव्हतं आपल्याकडे. पण मी पळवत होतो म्हणून 20-30च्या स्पीडला मध्येच एक स्लोप होता ना, तेव्हा मी पण फास्ट आलो एकदम. आणि म्हटलं अरे अरे ब्रेक मारलं तर सर साइडला इधर खिसक गया रे. और ऐसा ऊपर नीचे है ना, तो कॉर्नर पे अगर गया ना टायर तो फिर नीचे ही आता है. जहाँ बर्फ पड़ा हो ना वहाँ ब्रेक नहीं मारनी चाहिए, धीरे धीरे रोकनी चाहिए. ब्रेक लगती रपट जाती है एकदम तुरंत, बड़ी गाड़ी भी रपट जाती है. और ना ये कांच की वजह से रोड दिख रहा नहीं है कि कीचड़ है, बर्फ है की रोड है. और ऊपर लिया तो मुझे आ रहा था ना वो, म्हणून. आणि मी राईटला मला समजलंच नाही. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड सरकली डायरेक्ट. गाइस मना क्या, सरचू से लेके पांग तक हम लोग आ रहे थे. रास्ते पे इतना बर्फ गिरा हुआ है. हम लोग, मैं और नीति क्या निखिल, दो नाम भी नहीं आ रहा मेरे को अभी. इतना मेरे गिर हो गए बाइक, दोनों भी गिर गए. ये सर जी यहाँ पे क्या ब्रिज का काम, सर जी यहाँ पे ब्रिज का काम कर रहे हैं. उन्होंने चाय दिया. क्या इसका आगे का नाम क्या, पांग के पहले. अरे देखो सर जी, बारिश भी चली गई, स्नोफॉल चला गया. ये देखो, ये पुल का काम कर रहे हैं सर जी, मीरठ वाले हैं. और इन्होंने बहुत ही हमारी हेल्प की है. चाय दे दी हमको गरम गरम. और ये तो सबके, मेरे भी तो शूज भीगी गए. कशाला मी देतो ना, बिंदास नक्की देणार. पानी अंदर गया. ये देखो हमारी हालत क्या हो रही है. ये भी हमारे भाई है जिन्होंने हमारे हेल्प की है. हाँ, और अच्छी सी चाय पिला दिए. बाद में यूट्यूब पे देख लेना. हम लोग के ज़्यादा तो फॉलोअर्स नहीं है, फिर भी. कौन सा चैनल है? टूरिंग मोड. और इसका टूरिंग बीस्ट. हाँ, मैसेज का टाइप करता हूँ ना मैं. ठीक है. कौन सा वाला नेटवर्क है यहाँ पे? जियो का. मुझे नहीं आ रहा है. जियो का है, जियो का है. पांग में जियो का नेटवर्क आएगा. वो देखो मेरी और माझी आणि मित्राची बाईक तिथे उभी आहे. आणि मस्त चला 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 निघूया, नंतर बोलू. बाय बाय. ही बघा पांगला बाईकची कंडिशन. रात्रीचा जो स्नोफॉल झाला पांगला, पूर्ण बाईकवरती स्नो तुम्हाला दिसून येते.
फायनली मित्रांनो लेह मध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. लेह मध्ये या रस्त्यावर लेहच्या मार्केटमध्ये आम्ही फिरत आहोत. आम्हाला एक्सपेक्टेशन नव्हतं की आम्ही म्हणजे मी रिटर्न जाणार होतो, तर आपला मित्र निखिल यांनी मला प्रोत्साहित केलं की आपण गाडी चालवू शकतो. आणि आम्ही पुढे आलो. 5 किलोमीटर 10 फक्त 15 किलोमीटर स्नोफॉल आहे. 5 करत त्याला आणला आम्ही 200 किलोमीटर पुढे. 15 किलोमीटर वरती स्नोफॉल आहे. करत रेटा लावले पुढे गाडीला. आम्ही उचललेलं गाडी. गाडी क्रॉस करायला येते जमत नाही. थांबला. ओके की आपण ते हे घेऊया, काय घेऊ पट्टे कसले? गाडीला बाईकला लावायचे की आपण हे बघ आणि गाडीला कसे लावले तसे. ओके तर आम्ही मार्केटला पोचलेलो आहोत. आता थोडीफार शॉपिंग बघूया लेह मार्केटची, काय होते काय नाही होते आमच्याकडून. चला. लेह मार्केट मस्तपैकी पण खूप कॉस्टली आहे आपल्यासाठी पण, सगळ्यांसाठीच. हां इकडे टिबेटियन रिफ्युजी मार्केट आहे. सगळं काय वस्तू इकडनं घेऊ शकता तुम्ही. थोडीफार शॉपिंग आम्ही केलेली आहे. थंडी आहे, 10 पर्यंत टेम्परेचर चालू आहे लेहला. पण रात्री पण ते टेम्परेचर वाढेलच, म्हणजे कमी होईल आय थिंक. मोमोज खायचे आहेत आम्हाला. मोमोज कुठे बसूया मोमोज खायला? हे तुला आवडलं का? हां चालेल. मला आवडीचं काय सांगूच नकोस तू. तुमच्यात लाड आहेत. हां मला काय सांगूच नकोस. तुमच्यात लाड आहेत आवडीचे. तुमची आवड निवड तुम्हीच ठरवा. गरम पाणी पाहिजे